नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत. मित्रांनो, आजपर्यंत आपल्या या चॅनलला आपण जे प्रेम दिले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे आणि असेच प्रेम पुढं पण देत राहो ही विनंती. आज आपण बघणार आहोत स्क्वेअर थ्रेडिंग डेथ मशीनवर कशी केली जाते. प्रथमतः आपण जो काही आपल्याला पीच मारायचा आहे त्या पीचचे गेअर सेट करून स्क्वेअर थ्रेडिंगप्रमाणे आपण तो टूल बनवून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण व्ही टूलनी रफ थ्रेडिंग करून घेणार आहोत. रफ थ्रेडिंग केल्यानंतर जी काही डीप आहे आपली ती डीप थोडी कमी ठेवून त्यानंतर स्क्वेअर थ्रेडिंगचा टूल लावून आपण ती थ्रेडिंग फायनल करणार आहोत. स्क्वेअर थ्रेडिंग म्हणजे व्ही थ्रेडला शार्पनेस असतो आणि स्क्वेअर थ्रेडला हे स्क्वेअर म्हणजे ते दिसतानाच फ्लॅट असे दिसतात, फ्लॅट रेडियस असतो. तुम्ही बघू शकता आपण आता स्क्वेअर टूल लावलेलं आहे. त्याप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप व्ही थ्रेडनं आपण रफ थ्रेडिंग करून घेतलेलं आहे आणि आता तो स्क्वेअर थ्रेडने आपण स्क्वेअर टूलने ते थ्रेडिंग फायनल करणार आहोत. मित्रांनो, बघू शकता एकदम कमी कट लावून आपण त्या जॉबचं थ्रेडिंग हे फायनल करत आहोत. अतिशय थ्रेडिंग हे पूर्ण शाफ्टला असल्यामुळे पूर्ण त्याला पार होतो वेळ लागतो, म्हणून आपण त्या थ्रेडिंगला एकदम कमी कट लावूनच ते फायनल करायचं आहे. जास्त कट दिला तर आपला टूल खराब होऊ शकतो. त्यामुळे आणि थोडा ऑइलचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपली थ्रेडिंग ही व्यवस्थित येईल, खराब होणार नाहीत.